क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र आणि सोनी पिक्चर नेटवर्कच्या माध्यमातून या इन्व्हिटेशन कपचं आयोजन या ठिकाणी एक दिवसीय करण्यात आलेलं आहे आणि या दृष्टीहीन खेळाडूंसाठी एक मेजवानी म्हणून हा सामना क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड आणि सोनी पिक्चर नेटवर्कने दिलेला आहे आणि या सामन्यासाठी क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे कोषाध्यक्ष दादाभाऊ कुटे तथा पश्चिम इंडियाचे सेक्रेटरी क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडियाचे दादाभाऊ कुटे या ठिकाणी आलेत आणि या ठिकाणी उद्घाटन श्री माननीय नागरावजी पाटील मुंडे व तसेच प्रदीप केंद्रे यांच्या शुभास्ते झालेला आहे। आणि या सामन्यासाठी मला वाटतं की बोदडीवासियांना क्रिकेट खूप आवडतं आणि हे क्रिकेट पाहण्यासाठी आता नेमकंच टॉस झालेली आहे। मराठवाडा बी संघाने नाणेफेक जिंकून ए संघाला फलंदाजी दिलेली आहे आणि हा सामना बघण्यासाठी बोदडीवासियां व परगावातील सर्व प्रेक्षक या ठिकाणी येतील अशी आशा बाळगतो आणि हा सामना यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आपणास मी विनंती करतो क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंडचा उपाध्यक्ष या नात्याने। धन्यवाद। आज या ठिकाणी NAB नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाइंड या संघटनेच्या वतीने जे अंधांच्या क्रिकेट स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत त्या निमित्ताने 2 संघ या ठिकाणी दाखल झाले आहेत, मराठवाडा ए आणि मराठवाडा बी। तर या ठिकाणी बोदडी हे गाव अतिशय क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे। जसं क्रिकेटची पंढरी मेलबोर्न आहे आणि इंग्लंड आहे, तसंच हे आपल्या ग्रामीण भागामध्ये बोदडी हे एक अतिशय क्रिकेटचं नामवंत गाव आहे आणि या ठिकाणी चांगले खेळाडूसुद्धा घडलेत आणि अंधांच्या वतीने सुद्धा बोदडीतून एक खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळ आहे, त्याचं नाव दिलीप शिवाजीराव मुंडे आहे आणि त्यांनी या ठिकाणी याचं पूर्ण आज आयोजन केलं आहे आणि त्याला साथ देत आहेत गणेश काळे आणि त्यांचे संघटनेचे मुख्य कुटे साहेब हे सुद्धा यांनी यासाठी त्यांचं योगदान दिलेलं आहे। बोदडीमधून अतिशय मोलाचे क्रिकेटर या ठिकाणी बनलेले आहेत आणि यापुढेही बनतील अशी अपेक्षा करतो आणि हा खेळ असाच जिवंत राहावा, बोदडीचं ग्राउंड नेहमीसाठी एक संजीवनी राहावी अशी मी अपेक्षा करतो। मुंडे सरांनी एक बोलकी प्रतिक्रिया दिली ती मला खूप आवडली।
की कोणीतरी जिंकते म्हणून कोणीतरी हारतं म्हणून कोणाला तरी जिंकायला एक संधी मिळते. खूप बोलकी प्रतिक्रिया होती त्यांची. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पडली आणि ह्या स्पर्धेसाठी मुंडे सरांनी खूप मेहनत घेतली आणि दादाभाऊ कुटे हे जे इंटरनॅशनल टीमचे सिलेक्टर आहेत त्यांनी इथं येऊन आपल्या गावासाठी ह्या स्पर्धेचं आयोजन केलं. खरं तर मी तुम्हाला एकच संदेश देऊ इच्छितो की आपण अंध आहात म्हणून कुठेही कमी नाही किंवा तुम्ही वाईट वाटून घेण्याची कुठं गरज नाही. खरं तर आम्हाला वाईट वाटायला पाहिजे की आम्ही सकाळी उठलं तेव्हापासून सायंकाळपर्यंत प्रत्येक गोष्टी वाईटच बघण्यात जातात. कमीत कमी तुमच्या नशिबाला तेवढं तरी नाही की तुम्ही कुठली वाईट गोष्ट बघू शकत नाही. तर अशा पद्धतीनं या स्पर्धेचं जे आयोजन केलं आणि इथून पुढच्या आपल्या सर्व प्रोफेशनल लाईफ असेल किंवा तुमच्या क्रीडा स्पर्धेच्या ज्या प्रोफेशनल लाईफ असतील त्याच्यासाठी माझ्या आपणास हार्दिक शुभेच्छा आणि एवढं बोलून मी माझी जागा घेतो.